सिम्प्लिफिकेशनचे काही प्रॉब्लेम आहे ते आपण सॉल्व्ह करून बघू. पहिला आहे 6561 भागेला 9 पुन्हा भागेला 81 आहे. त्याला आपण पुन्हा असं लिहू शकतो 6561 भागेला 9 आहे गुणिला 1/81 असं लिहू शकतो, कारण त्याच्या छेदात 1 असतो नेहमी. ठीक आहे. आता सॉल्व्ह करून बघू. 9 ने भाग जातो का याला बघू. 9 7 63 2 उरले 26 होत आहे. 9 2 18 8 9 9 81. ठीक आहे. नंतर 81 ने बघा इथे 9 ने पूर्ण भाग चालला, त्यामुळे 9 आन्सर. दुसरा प्रॉब्लेम आहे 1827 भागेला 29 भागेला 7 आहे म्हणून गुणिला 107 लिहू शकतो, प्लस 567 आहे भागेला 21 बरोबर 7 ने भाग देऊन बघू. 7 2 14 4 7 सक 42 7 1 7 29 ने जाते का बघू. 29 10 290 होते, त्यामुळे बघा 9 न पूर्ण भाग चालला इथे. ठीक आहे. आणि ते 21 ने भाग देऊन बघू. 21 2 42 उरले 4 1 पुन्हा 7 घेतली. आता बघा याला 7 न पूर्ण भाग चालला, म्हणजे 7 9 अधिक 27 30 आन्सर. त्यानंतरचा प्रॉब्लेम आहे 21 भागेला 25 किती 25 पुन्हा भागेला 9/20 आहे, तर आपण गुणिला छेद वर अंश खाली पुन्हा गुणिला चिन्ह आहे. 5 भागेला 12 पुन्हा भागेला आहे, तर आपण गुणिला चिन्ह देऊ. छेद वर अंश खाली. आता बघा 5 5 10 2 20 पे 12 3 त्रिक 9 3 7 21. अजून पुन्हा भाग चालला का? काही कटत आहे का? नाही कटत आहे. आता किती उरले मग आता? 17 7 19 ने छेदात 5 त्रिक 15 सकल 90. 9 ने भाग देऊ. 9 2 8 9 1 9 उरले 2 29 9 त्रिक 27 उरले 2. मग घेतला पॉईंट 0 9 2 18. ठीक आहे, असं येत आहे. पुन्हा 0 असल्यामुळे छेदात 1 पॉईंट पुढे सरकेल 1.32 म्हणजे बी आन्सर. त्यानंतर आहे 9.6 गुणिला 3.6 अधिक 7.2 अधिक 10.8 ऑफ आहे म्हणजे गुणिला 1/18 वजा 1/10. आता पहिले ऑफ सॉल्व करू. 18 सकाळी 108 होती 0.6. त्यानंतर यांचा गुणाकार करू. 6 7 36 6 कॅरी 3 6 9 54 3 57 9 3 18 8 कॅरी 1 9 27 आणि 28 येथे 6 5 4 3 इथं पॉईंट येईल 2 अंकानंतर. तर किती येते 34.56 अधिक 7.2 हे 0 देऊ शकतो. त्यानंतर प्लस 0.6 आहे, इथे 0 देऊ शकतो. -1/10 आहे म्हणजे आपण -0.1 लिहू शकतो. इथे पुन्हा 0 देऊ शकतो. हे सॉल्व्ह केल्यानंतर काय येते ते 6 येते 6 2 8 8 आणि 6 14 14 वजा काय चुकलंय काय 5 7 6 13 13 वजा 1 12 काही चुकलं नाही, बरोबर आहे. 2 येईल इथे कॅरी 1 येत आहे. 7 5 12 12
कॅरी 1 येत आहे. 1200 2 कॅरी 1 येते. 442.26 आन्सर. 13चा वर्ग 169 प्लस 168 डिवायडेड बाय 24 मायनस 3चा घन 27 पुन्हा प्लस 107 बरोबर एक्सचा वर्ग. 12 दोन्ही 24, 12 एक 12, 12 चौक 48, पुन्हा इथे 7 ने जातो. ठीक आहे, म्हणजे 169 7 वजा 27 वजा 20 पुन्हा प्लस 107 केलं तर किती? 9 1 7 1606 कॅरी 1 6 वजा 2 4 आणि 5 आणि 2 256 येते. 256 म्हणजे x बरोबर 16 येईल. दहा आणि 3 9 9 आणि 8 1707 कॅरी 1 3 आणि 1 4 4 आणि 9 13 13 आणि 3 16 1606 हा कॅरी 1 7 6 13 13 आणि 7 20 20 0 कॅरी 2 येईल. पुन्हा 7 3 10 10 आणि 4 14 1404 कॅरी 1 3 4 7 9 16 16 40 67 कुठं आहे का? नाही आहे ना, नव्हती आन्सर. आता बघा इथे मायनस एक्स काढायचं आहे. तर हे इक्वल टूच्या इकडे नेलं आणि हे इकडं आलं प्लस होईल. हे काय होईल? 1432 होईल मायनस 948 होईल प्लस 147. हे 2 आणि हे 7 9 9 मधून हे वजा हे 8 गेले 1 उरते. त्यानंतर 3 आणि हे 4 7 होते 7 वजा 4 त्यावरती 3 त्यानंतर 4 आणि हे 1 5 होते 5 वजा 9 नाही जात म्हणजे 15 वजा 9 6 661 31 31 631. त्यानंतर एक्सचा घन काढायचा. काय दिलेलं आहे? 5 5चा घातांक 5 इंटू आहे इंटू पुन्हा 5चा घातांक 5 आपण असं लिहू भागेला 25 बरोबर 3000 1 2 3 25 ने याला 9 ने जातो. 25 ने याला देऊ 25 एक 25 25 दोन्ही 50 0 पुन्हा 5 ने याला जातो 24 येते. ठीक आहे, म्हणजे एक्सचा घन किती होते? 24 गुणिले 9 होते आणि सॉल्व केलं तर 9 चौक 36 6 कॅरी 3 अजून 18 आणि 3 21 म्हणजे एक्स बरोबर 6 येईल. 6चा घन 216. त्यानंतर आहे ब्रॅकेटमध्ये आहे एक्स मायनस 968 डिवायडेड बाय 79 इंटू 4 आहे इज इक्वल टू 512 आहे. अजून कसं लिहू शकतो आपण? एक्स मायनस 968 बरोबर 512 गुणिला 79 डिवायडेड बाय 4 असं येईल. 4 ने याला भाग जातो का? 4 1 4 4 8 4 8 32. ठीक आहे, 128 गुणिला 79 करावं लागेल.
98 72 2 7 9 2 18 7 25 5 कॅरी 2 9 2 11 7 56 6 कॅरी 5 7 2 14 5 19 9 कॅरी 1 7 आणि येथे 2 1 1 10. त्याच्यामध्ये आपल्याला किती मिळवायचे आहे? 968. 0 8 0 1 11 080 आन्सर आहे. म्हणजे ए आन्सर आहे. त्यानंतरचा प्रॉब्लेम आहे 4 divided by 7 into 2 divided by 3 into x is equal to 1008. बघा याला 8 ने देऊन भाग देऊन बघू. 8 एक 8 उरले 2 8 2 16 4 8 सकाटी. ठीक आहे. नंतर x बरोबर किती येईल मग? 126 गुणिले 21 असे येत आहे. 21 सक 26च होते. ते 12 येतात कॅरी. 21 दुणे 42 आणि 12 84 4 कॅरी 5 येते. 21 एक 21 21 आणि 5 26 26 46 कुठे आहे? इथे आहे.